नमस्कार. आपण पाहतात संगनायक न्यूज. आज आपण हवेली तालुक्यातील उरळी कांचन या ठिकाणी आहोत. उरळी कांचन येथे आज दौंड पोलीस उपविभागीय चषक 2025चं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी 3 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये उरळी कांचन पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशन आणि दौंड शहर पोलीस स्टेशन. तर या क्रिकेट सामन्यामध्ये यवत पोलीस स्टेशनचा विजय झालेला आहे. तर या यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्यासोबत खेळाडू आणि पाटसचे PSI सलीमजी शेख आपल्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी PSI शेख, यवत टीमचा कर्णधार. आज दौंड उपविभागीय चषकचं आयोजन करण्यात आलं होतं. दैनंदिन जीवनामध्ये ताणतणावाखाली ड्युटी करत असताना एक दिवस एक मनमुराद आनंद लुटता यावा याकरता एक स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं होतं. सदर स्पर्धेमध्ये दौंड, यवत आणि उरळी कांचन पोलीस स्टेशनने सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये फायनलची मॅच आमची उरळी कांचन पोलीस स्टेशन आणि यवत संघामध्ये झाली आणि आम्ही सांघिक खेळाच्या जोरावर सदर फायनलच्या सामन्यामध्ये विजय मिळवला. आमच्या विजयामध्ये मोलाचा वाटा आमचे प्रमोद गायकवाड, त्यानंतर अक्षय यादव, त्यानंतर म्हटलं तर नितीन जाधव, रवी गोसावी मोलाच्या योगदानामुळे आमचा संघ विजेता ठरला. विजेता संघाचं अभिनंदन. आणि उपविजेता संघ उरळी कांचन याने उत्कृष्ट खेळ केला, परंतु त्यांना अटीतटीच्या सामन्यात 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांचंसुद्धा अभिनंदन. आपल्यासोबत उरळी कांचनचे API सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वरजी बाजगिरे आपल्यासोबत आहेत. ते उरळी कांचन पोलीस स्टेशनमधून या ठिकाणी संघाचं नेतृत्व करत होते. तर या सामन्यासंदर्भात बाजगिरे साहेबांना काय वाटतं आपण ते जाणून घेऊ. मी API ज्ञानेश्वर बाजगिरे, उरळी कांचन पोलीस स्टेशन. आज दिनांक 7/5/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चषक स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये यवत पोलीस स्टेशन हे प्रथम आले असून उरळी कांचन पोलीस स्टेशन सेकंड आणि दौंड शहर पोलीस स्टेशन हे 3ऱ्या क्रमांकावर आलेले आहेत. सदर स्पर्धेचे आयोजन हे उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील सो यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सदर स्पर्धेला DYSP दडस साहेब, तसेच यवत पोलीस स्टेशनचे PI देशमुख साहेब, दौंड पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब हे उपस्थित होते. सदर स्पर्धा ही आनंदात आणि एकदम उत्साहामध्ये झालेली आहे. तरी मी यवत पोलीस स्टेशनला स्पर्धा जिंकल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.